5 पैकी 4 एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचं सरकार येण्याचा अंदाज। एका एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीचं सरकार तर एका एक्झिट पोलमध्ये मवी आणि महायुतीत काटेकी टक्कर होण्याचा अंदाज। एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज। काँग्रेसच्या जागाही वाढण्याची शक्यता। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 58.52% मतदान। गडचिरोलीत सर्वाधिक 69%, मुंबई शहरात सर्वात कमी 49.7% मतदान। बारामतीत फेक मतदानाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। योगेंद्र पवारांच्या मातोश्री शर्मिला पवारांचा अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी धमकावल्याचा दावा। आरोपात तथ्य नाही, अजितदादांनी फेटाळल्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितेश कराळे मास्तरांना मारहाण। भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा कराळे मास्तरांचा आरोप। नाशिकच्या नांदगावमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा। कांदे भुजबळ समर्थक भिडले। मतदारांना डांबून ठेवल्याचा समीर भुजबळांचा आरोप। सुहास कांदेंची समीर भुजबळांना जेवे मारण्याची धमकी। परळी मतदारसंघात काही ठिकाणी ईव्हीएम मशीनची तोडफोड। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माधव जाधवांना मारहाण झाल्याने कार्यकर्ते आक्रमक। केजमध्ये मतदान करण्यावरून 2 गटात हाणामारी।